नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027 या परीक्षेमध्ये बऱ्याच अंशी या ठिकाणी बदल झालेला आहे. यामध्ये काही विषयामध्ये मार्क कमी केलेले आहेत, एक विषय ऍड केलेला आहे. कोणत्या विषयाला किती मार्क, त्याच्या प्रश्नांची टाईप कशा प्रकारे, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी या व्हिडिओवर आज माहिती पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके. आणि नवोदयचा फॉर्म कसा भरायचा याचा देखील आपण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि यामध्ये विषयानुसार प्रत्येक विषयाची आपण डिटेल माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओची स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ओके. तर पहा, या ठिकाणी टोटल या ठिकाणी विषय असणारे 1, 2 आणि 3. मानसिक क्षमता चाचणी, भाषा, गणित आणि आपण EVS सामान्य ज्ञान म्हणून त्याला, हे 4 विषय यावर्षी परीक्षेमध्ये येणार आहेत. प्रत्येक विषयाची आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप माहिती पाहू. या ठिकाणी सर्वात प्रथम जर कोणी नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला नसेल अजूनही, तर तो भरून घ्या. 31 जुलै शेवटची तारीख आहे आणि या ठिकाणी 28 नोव्हेंबरला या ठिकाणी परीक्षा आहे. म्हणजे फार कमी वेळ या ठिकाणी यावेळेस आपल्याला नवोदय विद्यालयाने दिलेला आहे. जेवढ्याच वेळेमध्ये आपल्याला सर्व विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. एकूण प्रश्न ते 80 राहणार आहे. मार्क सुद्धा आपल्याला 100 आहे. पण या ठिकाणी विषय 4 आहे. या अगोदर या परीक्षेला फक्त 3च विषय होते, 3 विषय या ठिकाणी ऍड करण्यात आले. ओके. चालेल, आता पाहूया आपण विषयानुसार. तर पहा, विषय मानसिक क्षमता चाचणी. हा हे विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की मानसिक क्षमता चाचणी यावर प्रश्न येईल. परंतु या अगोदर 20 प्रश्नांच्या ऐवजी 40 प्रश्न विचारले जाते आणि यावर्षी फक्त 20 प्रश्न त्याला मानसिक क्षमता चाचणी विचारले जाणार आहे. कोणत्या गटावरती ते विचारले जाणार हे आपण पुढे पाहू. ओके. परिसर अभ्यास हा ऍड झाला. ते 40 प्रश्न होते, ते यातले 20 क्वेश्चन या ठिकाणी परिसर अभ्यासमध्ये ऍड केलेले आहे, लक्षात घ्या. त्यानंतर गणित, यामध्ये काही चेंज नाही. त्यानंतर भाषा म्हणजे आपण एकूण प्रश्नांची संख्या असते 80, गुण असणार या ठिकाणी 100. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. चला, तर आपण एका त्या विषयाकडे करूया. पहिला आपण घेऊया त्या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणी. त्या ठिकाणी आपण 20 प्रश्न कसे येणार आहे ते पाहू. ओके. तर पहिला प्रश्न त्या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला आकृती पूर्ण करा, यामध्ये 4 प्रश्न येणार आहे. तर आपण फिगर कम्प्रेशन, मालिका पूर्ण करा, सिरीज कम्प्रेशन, यामध्ये हे 4 प्रश्न आहेत. भौमितिक रचना पूर्ण करा, यामध्ये 3 प्रश्न येणार आहे. आणि आरशाची प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, 105 क्वेश्चन. आणि त्यानंतर लग्ने याचे 4 क्वेश्चन. असे 20 या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहे. कशाला? तर मानसिक क्षमता चाचणी. कशाला? मानसिक क्षमता चाचणी. ठीक आहे. तर याला आपले आता पहा, पण एक प्रकार होईल आकृती पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक आकृती येते आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन कुठली आकृती त्या ठिकाणी बरोबर येईल या प्रकारचे आपल्याला तर पहा, का जर आपण विचार केला तर आपण रेश कॉम्प्युट करून घेते, विजय कॉम्प्युट करून घेते. त्यानंतर परत रेश आहे, तर असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन जे उत्तर पाहिल्याने भेटते. ऑप्शन 4. ओके. असं आपल्याला वाटायचे. हे झाला पहिला. तर 4 प्रश्न येणार आहे. नेक्स्ट, तर पहा, दुसरा आहे मालिका पूर्ण करा. यावर मी या ठिकाणी 4 क्वेश्चन परीक्षेत विचारले जाणार आहे. तर पहा, या प्रतिकूल या प्रतीत जाताना काय बदल झाला ते आपल्याला विचारावं लागेल. परत यामधून यामध्ये जाताना म्हणजे इथे या ठिकाणी 4, 1, 2, 3, 4 लाईन. तर इथे 1, 2, 3 म्हणजे असायची कॅन्सल झालेली म्हणून. त्यानंतर हा मधला जो गोल आहे तो 1 रेष कमी येऊन गोल वाढला. परत या ठिकाणचे रेष कमी येऊन कोणते गोल वाढला.
तर ती रेश कमी होईल खूपच एक गोल वाढेल तसं आपल्याला ऑप्शन टर्म मध्ये पाहायला मिळेल. यावरही परीक्षेमध्ये 4 क्वेश्चन विचारले जाणार आहे. ओके, तर पहा पुढे ची रचना पूर्ण करा. तर बघा ही आकृती आपल्याला कम्प्लीट करायची आणि आपल्याला ही अशी वेगवेगळी प्रकारची आकृती आपल्याला कुठे पाहायला मिळते. प्रवचन क्रमांक 2 ज्या प्रकारचे 3 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. पहा तुम्ही जर अजूनही नवोदय विद्यालयाचं जर प्रॉस्पेक्ट पाहिलं नसेल तर मी पाहून घ्या. यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर प्रॉस्पेक्ट पाहिजे असेल त्या ठिकाणी नंबर व्हॉट्सअप प्रॉस्पेक्ट घेऊन पाठवा, मला व्हॉट्सअपला पाठवलं जाईल. ओके, आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि नवोदयच्या तयारीसाठी आपलं नवोदय मिशन प्ले स्टोर ॲप आहे. यामध्ये टेक्स्ट सिरीज वगैरे रेकॉर्डेड बॅच उपलब्ध होती. ठीक, पुढचा प्रकार आहे तर पहा आजच्या ठिकाणी पाणीतील प्रतिमा यावर 5 क्वेश्चन विचारले जाणार आहे. तर पहा एक्स आणि वाय ऍक्सिस ही आकृती आपण जर केली तर या प्रकारे दुसऱ्या प्रकारे दिसेल. तर हा एक्स आणि वाय ऍक्सिस या साईडला इथे असू शकतो. ओके, तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थित चेक केलं. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे क्वेश्चन क्रमांक 4. तर या गोष्टी आपल्या लक्षात आले पाहिजे. पुढे हे झाले आणि हे शेवटचा प्रकार लपलेली शोध आहे. 4 प्रश्न म्हणजे तर हे आपण कुठल्या आकृतीमध्ये सांगते ज्याला लपलेली म्हणजे क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये आपलं ही आकृती आपल्याला मिळत आहे. ओके, त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 1 यावरती 4 क्वेश्चन परीक्षेत विचारले जाणार. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न मानसिक क्षमता चाचणीची कशा पद्धतीने विचारले जाणार. ओके, आता आपण बघूया ईव्हीएस ज्याला आम्ही परिसर अभ्यास असं या ठिकाणी एकूण प्रश्न आहे 20. तर हे प्रश्न परीक्षेमध्ये टाकण्याचा जो उद्देश आहे तो आहे या ठिकाणी विज्ञान आणि सामाजिक विज्ञान, पर्यावरण शिक्षण यामध्ये मूलभूत संकल्पना एकत्रित करून या ठिकाणी एकत्रित करून उत्तर उद्देशाची दृष्टिकोन स्वीकारणे याबाबत चाचणीचे मुख्य उद्देश आहे. मुख्य उद्देश काय आहे? आपल्या विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञान आणि पर्यावरणातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत किंवा आपल्या सभोवतालच्या परिसराबद्दल असलेली मूलभूत ती जागरूकता किंवा मूल्यांकन आहे ते या परिसर अभ्यास या विषयाचा हेतू आहे. तर यामध्ये जे पॉईंट आहेत ते पण आपण एक एक पाहणार आहोत. तो पहा परिसर अभ्यासामध्ये सर्वप्रथम नैसर्गिक जग बघायला नॅचरल वर्ल्ड असं म्हणतो. यामध्ये आपल्याला जे प्रकार आहेत ते आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. ओके, तर पहा वाहतूक, नद्या, पर्वत, जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती व प्राणी हा महत्वाचा वैज्ञानिक मुद्दा आहे. त्यानंतर घराचे निवाऱ्याचे जे प्रकार आहेत ते पण नैसर्गिक आपत्ती आणि जलचक्र इत्यादी. पाहता नैसर्गिक आपत्तीमध्ये मी पाहिलं तसं पूर, भूकंप, सुनामी, चक्रीवादळ हे नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात. त्यानंतर वनस्पती आणि प्राण्यांमध्ये काही प्राणी आणि वनस्पती हे कसे आहेत त्यांच्यावर प्रश्न येईल. त्यानंतर नद्या आणि पर्वत यावरील प्रश्न आणि जलचक्र आपण अभ्यास करू तर त्या जलचक्रावर पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. ओके, हा झाला एक नैसर्गिक जग. त्यानंतर नेक्स्ट पुढे आहे पहा मानवी शरीर. काय आहे? मानवी शरीर. तर या ठिकाणी मानवी शरीर यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये अन्न आणि पोषण म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यातील पोषण द्रव्य यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आंतरेंद्रिय स्वच्छता, आरोग्य, अंतर्गत प्रणालीची मूलभूत ज्ञान त्याला पचन संस्था, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था इत्यादी म्हणजे या महत्वाच्या प्रश्न विचारले जाऊ शकतात. पचन संस्थेमध्ये जे आपण पचन संस्था आहे यावर आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मानवी शरीरावर आणि हवा आणि जल प्रदूषण यावर
येथील वेळा या पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, नेक्स्ट. तर पुढे आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान जे आहे ते आपल्या व्यवहारामध्ये त्यावरील काही प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्यामध्ये पहिले अन्न संवर्धन, त्यानंतर जल आणि वायू प्रदूषण, पाणी आणि मातीचे संवर्धन इत्यादी विषयावर विचारलेले आहेत. तर मातीच्या संवर्धनामध्ये मातीचे आणि वृक्ष लागवड, मृदा रोपणे, सेंद्रिय खताचा वापर, जमीन ही कमी असे वेगवेगळे जलसंवर्धनामध्ये पाणी वाढवा, पाणी साठवण किंवा पाण्याचा न वापर कसा करायचा, तर ते थेंबामध्ये पाण्याचं काय महत्व आहे, म्हणजे याविषयी आपल्याला जलसंवर्धनाविषयी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यानंतर हवा आणि जल प्रदूषण जे आहे त्यावर देखील प्रश्न विचारले जातात. ओके, तर पुढे पाहूया. त्याला सामाजिक परिसर लागू याच्यावर जरा परीक्षेमध्ये प्रश्न त्याच्या पद्धतीने इतर भारताची वैशिष्ट्ये काय, आपल्या भारत देशाची वैशिष्ट्ये यावर प्रश्न येईल. त्यानंतर राज्य आणि राज्याच्या राष्ट्रीय प्रतीके आपली कोणती आहे तर यावर प्रश्न येईल. त्यानंतर विविध दूरदर्शक काय या ठिकाणी भारताची राजधानी मुंबई आपला अभिमान आहे. म्हणजे बहुत देशावर प्रश्न विचारले राष्ट्रीय प्रसिद्धी जी आहे त्यावर देखील प्रश्न विचारले जाणार आहे. आणि विविध पिके पिके असतील, त्यानंतर ऋतू आपलं पावसाळा, हिवाळा आदी यावर देखील प्रश्न विचारले जाणार. ओके, त्यानंतर पाहता हे झालं आपलं TBS म्हणजे परिसर अभ्यास. त्यामध्ये महत्वाचं लक्षात घ्यायचं आपल्याला हे जे सर्व घटक महत्वाचे आहेत आणि यावर विचारले जाणार आहे 15 प्रश्न. किती क्वेश्चन? 15 प्रश्न यावर विचारले जाणार आहे. आणि 5 क्वेश्चन या ठिकाणी TBS चा एक उत्तर येणार काय येणार आहे उत्तर, आणि त्यावर उरलेले 5 क्वेश्चन येणार आहे ते लक्षात घ्यायचं. आणि आपले जे मराठी उत्तर आहेत ते पण तसेच राहणार, ते जवळ येणार. ओके, चला पुढे जाऊया. आणि शेवटचा अंकगणित यावर या ठिकाणी काय बदल झालाय आता बघा. नफा तोटा जर या ठिकाणी जवळजवळला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. व्यवसाय आपल्याला या ठिकाणी नाही, म्हणजे काय नाही काय आहे हे आपल्याला जर माहिती असेल तर आपण त्यावर 5 संख्या आहे. अवयव मापन, खरेदीचे क्षेत्रफळ, माहिती विश्लेषण, कोण कोणाचे प्रकार, संख्या सरलीकरण, संख्यावर 4 का गणितामध्ये जवळपास सिलेबस जास्त काही गरज नाही. फक्त आपलं त्याच्यामध्ये नफा तोटा असेल नसावी असे काही प्रश्न या ठिकाणी वगळले गेलेले आहेत, ते आपल्या लक्षात आले पाहिजे. ओके, तर पुढे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व आणि त्यावरील सर्व गोष्टींची व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी माहिती लक्षात आली असेल. जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट करू शकता. आणि या चॅनलवर मला नवोदयची पूर्ण तयारीसाठी आपण सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत, त्यामुळे चॅनल अजूनही नवीन असा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर या लवकरच पुढील व्हिडिओ